हॅलो, बोला मॅडम. रामू बोलताय हो का? हो. नलिनी मॅडमनी मला तुमचा नंबर दिला होता. तुमचं नाव मॅडम? माझं नाव लक्ष्मी आहे. हो, तर त्या तुम्हीच आहात. मॅडमचा मला फोन आला होता. तशा तुम्ही कुठे राहता मॅडम? ऐका, आणि तुम्ही गेस्ट हाऊसला केव्हा याल? बघा, गेस्ट हाऊस येऊन मला ऑलरेडी 10 मिनिटं झाले आहेत. हो, असं झालं का? तू कुठे आहेस? अरे इतक्या लवकर आलात तुम्ही? मी मार्केटला आलोय गेस्ट हाऊसच्या काही गोष्टी आणायला. हम्म, एवढ्यातच 10-15 मिनिटात मी पोहोचतोच तिकडे. हम्म, हम्म, बघा, गेस्ट हाऊसच्या उजव्या बाजूला खुर्च्या वगैरे आहेत. तुम्ही तिकडेच थोड्या बसा, मी आलोच. हम्म. हॅलो, इथे यायच्या आधी मी नलिनी मॅडमशी भेटूनच आली आहे. आणि ऐक, त्यांनी मला गेस्ट हाऊसची वेगळी अजून एक किल्ली दिली आहे. मी आतमध्येच आहे. तू लवकर ये. हो, असं आहे तर. ठीक आहे मॅडम, तुम्ही आताच वाट पहा, मी पोहोचतोच हम्म. लवकर. ओके. हो. हे काय, आतापर्यंत दोघांपैकी कोणीच नाही आला. हो, या दोघांची तर हाय ग, कशी आहेस तू? मी कशी आहे हे सांग. तू कुठे आहेस? तुमच्या दोघांची मी केव्हापर्यंत वाट बघू? केव्हापर्यंत याल तुम्ही दोघी? पहिले हे सांग, तू कुठे आहेस? ए, हे काय बोलतेस? माझ्यासाठी वाट बघते? मला काही कळलं नाही. मी तुला कुठे बोलवलंय सांग? अगं, मी मीना बोलतेय. तुला कोणी दुसरी वाटते की काय? तुला म्हणायचं काय मला नीट कळत नाहीये. काही समजू नाही शकत आहे? अगं दुष्ट, इतक्यात सगळं काही विसरलीस का? तुम्ही सगळ्यांच्या भरोश्यावर मी पार्टी ठरवली, ही माझी चुकी होती. काय म्हटलं? पार्टी? तू व्यवस्था केलीये? ए, हे काय बोलतेय? तू सांगितलं सुद्धा नाही. हं? ते खरंच, ते काय गोष्ट आहे तुला माहिती नाही का? सोनाने तुला सांगितलं नाही का? सोना काय? अगं पागल, तुला माहितीये ना ती कशी आहे. आणि तू तिला सांगितलं दुपारी काय खाल्लं हे सुद्धा ती विसरून जाते. आणि तू जाऊन तिलाच सांगितलं. यापेक्षा तूच मला फोन केला असता ना. खूप वाईट केलं तू. मला वाटलं तिने तुला सांगितलं असेल. चल फट. ठीक आहे. अच्छा हे सांग, तू कुठे आहेस? तू लगेच येऊ शकते का? अगं, आज माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे. जर काल सांगितलं असतं तर मी आज ऑफिसमधनं सुट्टी घेतली असती. 11th आवरला सांगशील तर मी काय करू सांग? हो, आजच्या पार्टीत तू नसणार ना? शेट, या सोनानी असं का केलं कळत नाही मला. अगं जाऊ दे ना. तुम्ही लोक स्टार्ट करा. जमलं तर मी सकाळी येते ना. बरं ठीक आहे ना? ठीक आहे, मीटिंगची वेळ होते. मी तुला नंतर फोन करते. ओके, बाय. ठीक आहे, ओके. ही सोना पण ना. हॅलो. ए सोना, कुठे आहेस तू? येते यार. तुझ्या गावातल्या गेस्ट हाऊस मध्ये मी आली आहे. तुला यायला एवढा वेळ लागतोय? अगं जवळच पोहोचलीये मी. 10 मिनिटं वाट बघ. येऊन जाईल मी. खूप ट्रॅफिक आहे ग. ओके यार, मीनाला तू कॉल करून सांगितलं की नाही? मी कॉल केला होता तिला, पण तिने उचललाच नाही. मला वाटलं नंतर करून घेईल, पण ऑफिसमध्ये काम इतकं होतं की मी परत फोन करायला विसरूनच गेली यार. सॉरी. पण तू सांगू शकली असती ना तिला. तुला आपलं समजून तुझ्यावर विश्वास ठेवून मी कोणाला सांगितलं नाही ना, ही माझी चुकी आहे. सॉरी ग. ती नाही आली तर काय झालं, पण मी तुझ्यासाठी एक खूप छान सरप्राईज ठेवलंय. कसलं सरप्राईज आहे? तू बसून विचार कर की सरप्राईज काय असेल आणि मी पोहोचून जाईल. आत्ताच सांगून देईल तर मग त्याच्यात सरप्राईज काय राहणार. थोडी वाट बघ, येते लवकर. हॅलो संतोष. का ग प्रिये, किती वेळापासून तुला कॉल करतोय? फोन खूप बिझी आहे. ते असं आहे की मी माझ्या एका मैत्रिणीशी बोलत होती. काही नाही ग, तू सुखरूप पोहोचली का हेच विचारायला फोन करत होतो. मी एकदम बरोबर पोहोचली संतोष. तुझ्या मैत्रिणी पण पोहोचल्यात का? नाही संतोष, त्यांचीच मी वाट बघतेय इथे. ओके प्रिये, तू पार्टीची मजा घे. मी नंतर फोन करतो. ओके डिअर. ओके यार, बाय. बाय. मॅडम, हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. मीच रामू आहे. ओ, तर तुम्ही रामू आहात? हो हो मॅडम. मला असं वाटलं की खूप वयस्कर असाल तुम्ही. अच्छा हे सांगा, तुम्ही स्वयंपाक करू शकता का? हो, चांगलं बनवतो मॅडम. इथे जेवण मीच बनवतो. तुम्हाला जेही हवं ते सांगा. व्हेज किंवा नॉनव्हेज जे हवं असेल मी पटकन बनवून देऊ शकतो मॅडम. ओके. मॅडम,
फक्त तुम्हीच आहात की अजून कोणी येणार आहे मॅडम? माझ्या 2 मैत्रिणी येणार आहेत आणि काहीच वेळात येतील त्या. ओके मॅडम, मी आज जाऊन काम करतो हं, मॅडम. जा. हं. हे सोना, मला माहितीये की ही तूच आहे. ये समोर. अगं कसं कळलं तुला? मागून येऊन डोळे बंद करणे तुझ्याशिवाय अजून कोण करू शकतं सांग? तुझं हे सगळ्यांना माहिती आहे. अगं तू आतापर्यंत ते नाही विसरलीस? हे वेड्यासारखं कसं बोलतेस तू? ते मी कसं विसरू शकते? अच्छा, तू मीनाला का नाही सांगितलंस? तिने माझा फोन उचललाच नाही ग. तर मी काय करू शकते? व्हॉट्सअपने कमीत कमी एक मेसेज तर करून द्यायचा होता. सॉरी लक्ष्मी, बघितलं ना, ते माझ्या डोक्यातनच निघून गेलं. छे, जर ती आली असती तर पार्टीत अजून मजा आली असती ना, अजून खूप मस्ती केली असती. जर ती आताही आली ना तरी पुरे. तिच्या बरोबर आपण खूप एन्जॉय करू शकतो यार. हातातून निसटली मी ना. फक्त तुझ्यामुळेच ती नाही येऊ शकली. ती एक ना एक दिवशी फसेल, तेव्हा बघते मी. अच्छा, तू कुठल्या तरी सरप्राईज बद्दल बोलत होती ना? हे, ही कोण आली आहे? मी म्हंटल होतं ना सरप्राईज आहे. आता तूच ओळख. पवित्रा? नाही. सुंदरी? नो. मीना आहेस ना? पार्टीत नाही येणार म्हटलं आणि आलीस का? चल हट. दिव्या, तू इथे कशी? केव्हा आली तू फॉरेन वरून? 1 आठवडा झाला मला इकडे येऊन. कालच मी सोनाला फोन केला. तेव्हाच ती म्हणाली की पुढच्या आठवड्यात तुझं लग्न आहे आणि तीच मला तुझ्या या पार्टीमध्ये घेऊन आली आहे. ऍडव्हान्स हॅपी मॅरिड लाईफ. थँक्यू यार. पण तू तर मला ओळखलं पण नाही ना. सगळ्यांचं नाव घेतलं तू, पण माझं नाव घेतलं नाही. अगं तुला कसं विसरू शकते मी? खरंच मला हे वाटलंच नाही. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. लेट्स एन्जॉय द बॅचलर पार्टी. ये. हे रामू, मॅडम, कसे आहात तुम्ही? चांगलं आहे मॅडम. मॅडम, तुम्ही कशा आहात? ठीक आहे. काय बनवताय तुम्ही? मॅडम, मी तुमच्यासाठी ब्रेड ऑमलेट आणि लेमन टी बनवतोय मॅडम. हो, ब्रेड ऑमलेट. हो हो छान. मॅडम. गुड कॉम्बिनेशन. ओके ओके, लवकर बनवा हा. ओके मॅडम. हे रामू, मॅडम, बोला मॅडम. तिथे जो बॉक्स ठेवला आहे त्याच्यात पत्तेच आहे ना? हो मॅडम, कार्ड्सच आहेत. ते तुम्ही किचन मध्ये का ठेवलेत? मॅडम, कदाचित याआधी राहणाऱ्या गेस्टनी खेळण्यासाठी हे इथेच ठेवले मॅडम. माझ्याशी खोटं नका बोलू. जर तुम्ही सांगितलं की तुम्हीच खेळता तर मी तुम्हाला चुकीचं थोडी समजणार आहे. स्पष्ट सांगा. खरंच असं नाहीये मॅडम. पत्ते इकडेच आहेत. तुम्ही सांगितल्यावरच मला कळलंय मॅडम. ओ अच्छा, चला काही हरकत नाही. ते मी घेऊन घेऊ? हा, घ्या ना. तू जशी कॉलेजमध्ये होती तशी आता नाहीये. असं काय बोलतेय? मी कुठे बदलली? तेव्हा जशी होती तशीच आहे ग मी. काहीच बदललं नाहीये. अगं मी ते नाही म्हणत आहे. मग काय म्हणायचंय तुला? हेच की तू कॉलेजमध्ये शिकताना तुला हिंदी नव्हतं नीट बोलता येत, पण आता इंग्लिश मध्ये इतकं फ्लुएंटली बोलतेस. अगं माझे गाल का उडते? रामू, आ? ब्रेड ऑमलेट आणि लेमन टी बनली ना तर मग हॉलमध्ये घेऊन या. ओके मॅडम. ओके. अगं माझी नवरीबाई, फॉरेन रिटर्न काय म्हणते? असं काही नाहीये. बरं, बॅचलर पार्टी करणार होतो ना, तर काय करणार आहोत आपण? पार्टीचा पहिला भाग गेम. आपण आधी गेम खेळू. कुठला गेम ग? कुठे सापडलं हे? खूप छान. आपल्या लोकांना कार्ड्स खेळून खूप वर्ष झाले ना. मला सांग, तुला कुठे मिळाले हे कार्ड्स? स्वयंपाकघरात ठेवले होते. हे काय ग? मला हे सगळं नाही खेळता येत. ओफो,
कशी आहे ग ही मुलगी? पत्ते नाही खेळता येत. अगं एक राऊंड खेळून बघ, मग तुला कळेल सगळं. सोपं आहे. हम्म. आम्ही तुझ्या सोबत आहोत ना, चल खेळूया. हम्म. तू पत्ते टाक ग. हम्म. मॅडम ब्रेड ऑमलेट रेडी. हम्म. थँक यू. धन्यवाद. रामू, खूप छान आहे रामू. ब्रेड ऑमलेट सुपर. धन्यवाद मॅडम. बस करा यार आता. बोर होतंय मला. कुठे बाहेर फिरायला जायचं का? हे मी तयार आहे. तू तयार आहे का? जाऊ ना. रामू, मॅडम बोला मॅडम. इथे कुठे फिरायला जाता येईल का? बस स्टॉप पासून असं 4 किलोमीटर तुम्ही जंगलाकडे जेव्हा जाल एक वॉटरफॉल आहे आणि तिकडे खूप सारी दुकानं आहेत मॅडम. फॉलमध्ये आंघोळ केल्यावर त्याच दुकानांमधून मस्त गरमागरम भजे, बोंड, मासे या प्रकारच्या खाण्याच्या गोष्टी मिळतील तिकडे आणि टेस्ट एकदम मस्त असते मॅडम. हे धबधबा, चला आता आपण जाऊ. चला ना. अरे नाही मॅडम, या वेळेवर तिकडे नाही जाऊ शकत मॅडम. पण का? मॅडम असं आहे की 2 महिन्यांआधी 2 प्रेमी संध्याकाळी 7 वाजताच्या आत तिकडे जाऊन तिकडे फॉलमध्ये जाऊन आंघोळ करत होते. अचानक तिकडे एकदम पूर आला आणि पाण्यात दोघंही बुडून मेलेत मॅडम. हा? तेव्हापासून संध्याकाळी 6 नंतर कोणीच तिकडे जाऊ नाही शकत असे पोलिसांचे ऑर्डर्स आहेत. बघा उद्या सकाळी जा ना तुम्ही मॅडम. ओहो, वरून हे काय ग? पहिल्याच दिवशी बॅचलर पार्टी मध्ये किती बोर होतंय. आता काय करायचं आपण? थोडं थांब ना. रामू, मॅडम रात्रीच्या जेवणात काय आहे? हेच मी तुम्हाला विचारणार होतो मॅडम. बरं झालं तुम्हीच विचारला. काय पाहिजे बोला ना मॅडम, मी आणून देतो. ठीक आहे, आम्ही विचार करून सांगतो. थोडा वेळ वाट बघा. ओके मॅडम. ठीक आहे. आता आपण काय खायचं ग? काय मोठी पार्टी असं म्हणून फक्त जेवण बोलवून धोका देणार आहेस का? हे सगळं ठीक नाहीये. अजून काय हवंय तुला सांग? ते मला नाही माहिती, पण मला काहीतरी स्पेशल हवंय. स्पेशल म्हणजे आपण दारू प्यायची का? आता कुठे पार्टीच्या मूड मध्ये आलोय. तुला काय चालेल ना? तर मग ठीक आहे. आणि ग तुला चालेल ना? हे काय अचानक काहीतरी बोलतेय? मला तर या सगळ्याची सवयच नाहीये. बाप रे, काय आहे हे? पत्ते म्हटलं तर खेळता येत नाही, दारू म्हटलं तर पिता येत नाही, मग पार्टी म्हणजे काय आहे तुझ्या हिशोबाने? ए, आम्ही काय सगळं शिकून आलोय का? असंच शिकावं लागतं. अगं मला भीती वाटते यार. अगं आम्ही आहोत ना, बघून घेऊ. सोड. ए, काय म्हणतेस, आपण प्यायचं का? मला पटियाला वगैरे नकोय. मला तर फक्त बिअरच हवी आहे. मी पण एक बियर पिणार. आणि तू? मलाही तेच ठीक आहे. व्हेरी गुड. आता कुठे आपण बॅचलर पार्टीची मज्जा घेणार आहोत. अच्छा, पण हे सगळं आणेल तरी कोण? रामू आहे ना, त्याला सांगायचं का? हे रामूला का? नाही नाही, जर रामूने आपल्याला चुकीचं समजलं तर? असं काही नाही समजणार. तुम्ही दोघी शांत राहा, मी बघून घेते. रामू. बोला मॅडम. रामू, रात्रीचं जेवण बनवायला इथेच घरी सगळ्या गोष्टी आहेत का? किंवा मग बाहेर जाऊन काही आणायची गरज आहे का? सगळंच आहे मॅडम. का मॅडम, तुमच्याकरता काही आणायचं आहे का? रामू खूप शहाणा आहे. बोलल्याबरोबरच त्याला कळलं. बोला मॅडम, काय आणू तुमच्याकरता? ते काय आहे की ते माझ्या मते ते बघ आपल्याला कसं फसवते. तूच बोल ना. ते काय आहे, माझी मैत्रीण लक्ष्मी आम्हाला पार्टी द्यायचा विचार करते आहे. तिच्यासाठी जर तुम्हाला वाईट नसेल वाटणार तर. बोला ना मॅडम, संकोच करू नका.
प्रत्येकासाठी एक बियर. हं, हं. खूप छान. मॉडर्न मुली. बघा कशा एकमेकींकडे बघतायत. रामू बोला ना, विकत आणून द्याल का? ओके मॅडम, आणतो ना मी. थँक्यू रामू. किती मॅडम? प्रत्येकासाठी एक एक बियर, तर एकूण हम्म. 3. आणि त्याच्या बाजूला थोडं साईड डिश. साईड डिश म्हणताय ना? आणतो मी. मी आत्ताच येतो. हं. येस. हे सकाळी उठताच आपण फॉल्सला नक्की जायचंय हा? आधी हो, आपण हो, तिथे चाललं नक्की. जाऊ. आणि 6 हो ना. वाजल्यानंतर तर तिथे सकाळी कोणाला अलाउड नाहीये ना, रामूने सांगितलं होतं ना. लागेल यार आता. ऐक, बघू ना. तिकडे गेल्यावर आपण खूप सारे फोटोज काढूया आणि रील्स पण अपलोड करूया. ठीक आहे, आता झोपून जाऊ. चला झोपा ग. मी सगळ्यात शेवटी. आणि मी इथे झोपते. काय म्हणणार होती, बोल ना. हो ग. असं आपण सगळे मिळून हॉस्टेलमध्ये झोपत होते ना, त्यानंतर आपण आजच झोपतोय. ते सगळं ठीक आहे ग. उद्या रामूनी जे सांगितलंय ना, त्या फॉल्स वर जाऊ. तर तुम्ही दोघं जरा लवकर झोपून जा ना. उद्या जायचंय ना. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे उद्या फॉल्स जायचं आहे, म्हणून मी बियरला टच सुद्धा केलं नाहीये. कळतंय ना, सरळ झोपा बरं आता. जेव्हा बघा तेव्हा बियर वगैरे काहीतरी बोलत असते ही. हो मग काय, मला तर बियरनी नशा चढते, पण तुझ्या वुडबीसाठी तूच तर एक नशा आहे ना. हा बघ, बरोबर वेळेत फोनही आला. या कामात हुशार आहे तो. लाऊडस्पीकर ऑन कर, आम्हाला पण जरा ऐकू देत ना. हॅलो. हॅलो, हा, काय झालं, बोल. फ्री आहेस का? हो, आणि तुझ्या सगळ्या मैत्रिणी कुठे गेल्यात? ते सगळे आलेत. चांगलं आहे. जेवण केलंस हो, का? मी जेवली संतोष. तू जेवलास का? हो, जेवलो. आता बोल. उद्या तुझा काय कार्यक्रम आहे? उद्या म्हणतात आहे की बाजूला इथे धबधबा आहे आणि तिथे जायचा प्लॅन करतोय आम्ही लोक. अरे रे, धबधबा? अगं तिकडे जाऊ नकोस ना. उगाच तिकडे का जातेस तू? ती खूप धोकादायक जागा आहे. बरं ठीक आहे, जाऊन व्यवस्थित एन्जॉय करा. ठीक आहे, तुझ्याशिवाय खूप बोर होतंय मला आयुष्यात. आय रिअली मिस यू डिअर. बाय. बाय डिअर. झालं बोलून, आता झोपायसाठी काय घेशील तू? कान पकले तुझी लव्ह स्टोरी ऐकून. इतक्या रात्री कोण दार वाजवतंय यार? ओफो. नीट झोपू पण देत नाही. बोल रामू. मॅडम, तुम्ही हो. जे म्हणाल्या ते मी आणलंय मॅडम. ठीक आहे, फ्रीज मध्ये ठेवून दे, नंतर घेऊन घेऊ आम्ही. ओके मॅडम, मी फ्रीजमध्ये ठेवून ठीक देतो. आहे, थँक्यू. मॅडम, माझा छोटा भाऊ येतोय. मी त्याच्याबरोबर घरी निघून ठीक जाईन. आहे. तुम्ही सांभाळून राहा मॅडम. ओके. मी बाहेरूनच लॉक सगळं लावून आम्ही निघून बघून जातो. घेऊ. गुड तुम्ही नाईट जा. मॅडम. गुड नाईट मॅडम. हो गुड हो, नाईट. गुड नाईट, हो, गुड good नाईट. night, रामू. अच्छा मॅडम. हम्म. Cheers. ओहो. हे काय आहे? याला कसं प्यायचं आपण? अगं काय तू पण? फॉल्स वर गेलो होतो आंघोळीला, तेव्हाही तू नाही आली. आता प्यायला बसलोय तेव्हाही तू नाही म्हणतेय. काय नौटंकी आहे ग तू? ती अशीच आहे, ती वेस्ट आहे. तू पी ना. काय आहे हे? ही कसं पिते? थोडं थांबून थांबून पी ना यार. काल रात्री या बियरला यासाठी टच नाही केलं कारण मला आज फॉल्सला जायचं हा? होतं. तुला काय माहिती याबद्दल? याचा केकच वेगळा आहे. इला ना या किकचा अर्थ नाही माहिती, पण ते किक काय म्हणते? कुठला किक? बघ किती छान ऍक्टिंग करते आहे. पुढच्या आठवड्यात यावेळेस तू कुठे असशील विचार करून सांग.
जाऊ दे, इतकाही विचार नको करू. तुझ्या नवऱ्याबरोबर पहिली रात्र असेल ना? ए चल, चुप कर ना. काय झालं? लाज वाटते? या नशापेक्षा तो नशा आहे ना. ओफो. काय झालं दिव्या, असं तोंड पाडून बसली आहेस? या सेटअपला बघितल्यावर मला एक जुनी घटना आठवली. काय आहे ती? मी US जाण्याच्या आधी आमच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी एक सक्सेसफुल पार्टी ठेवली होती. मॅनेजमेंटने पूर्ण आयोजन केलं होतं. तेव्हाच ही घटना घडली. तिथे पण अशाच प्रकारे सगळ्यांनी मिळून दारू पिली होती. 2 राऊंड तर झाले होते. त्यानंतर माहितीये, माझा सिनियर मॅनेजर आहे ना, त्याचं नाव अरुण होतं. त्याने मला डान्ससाठी बोलवलं आणि मी पण गेली. डान्स करता करता अचानक त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मला ते चुकीचं वाटलं. मी पण त्याला असंच जाऊ दिलं, सिरियसली नाही घेतलं. नंतर माझ्या कमरेवर हात ठेवला त्याने. कदाचित डान्ससाठी हात ठेवला असेल हा विचार करून मी पण काही बोललीच नाही. पण त्यांनी त्या संधीचा पूर्ण फायदा घेतला. लिमिट क्रॉस करून माझ्या गुप्त अंगाला त्यांनी हात लावला. मला खूप राग यायला लागला आणि मग एक कानाखाली वाजवली आणि तिथनं निघून गेली मी. त्यानंतर त्या नोकरीवरून रिझाईन करून दुसरी नोकरी जॉईन केली मी आणि मग आता चांगलं आयुष्य चाललंय. हे कमीत कमी ठीक आहे दिव्या. तू जिथे कामावर गेली होती तो तिथे तुझ्याशी विचित्र वागला. तुझ्याजवळ नोकरी तर होती आणि तुला तेव्हा कळतही होतं. तुला नोकरीत चांगला पगार होता म्हणून ते हिमतीने सांभाळलं. पण माझ्या बरोबर जे झालंय, 11वीत शिकताना आम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांनी माझ्या बरोबर. ओ नो, हे काय बोलतेस तू? शाळेत शिकताना? हो ग. त्यावेळेस मला काही समजतही नव्हतं आणि आईबाबांना सांगूही नाही शकली. घरी सांगितलं तर माझं शाळेत जाणं बंद करून देईल या भीतीने मी त्यांना काहीच नाही सांगितलं. पण त्यांनी तुझ्यासोबत केलं तरी काय? तू हे सगळं कसं काय सहन केलं? तुम्हा दोघींना माहिती आहे ना, मी कॉन्व्हेंट मध्ये शिकत होती. तिथे स्कूल युनिफॉर्म कसा असतो तुमच्या दोघींना माहिती आहे ना? शॉर्ट स्कर्ट्स. आणि मी फर्स्ट बेंच वरती बसायची. जेव्हाही तो शिक्षक आमच्या वर्गात यायचा, प्रत्येकदा काही ना काही खाली पाडून ते उचलायला तो खाली वाकायचा. तो जेव्हा जेव्हा वाकायचा त्यांची दृष्टी नेहमी आमच्याकडेच असायची. तेव्हा आम्हाला त्याचा अर्थ नाही कळला, पण मग कळलं. त्याची नजर किती घाणेरडी होती. जेव्हाही तो शिकवायला यायचा प्रत्येकदा माझ्या जवळ यायचा आणि काही ना काही पाडून द्यायचा खाली. मला वाकून उचलायला सांगायचा. आणि एकदा असंच वाकून उचलताना अचानक मी बघितलं तर त्याची नजर. अगं शांत हो. रडू नकोस. असंही विचार केला तर त्याला मारून टाकू असा राग येतो. त्याच्या विषयाच्या परीक्षेत माझे मार्क कमी झाल्यामुळे त्यांनी मला लॅब मध्ये बोलवलं. मी पण संध्याकाळी गेली होती. मला उपदेश द्यायच्या बहाण्याने त्यांनी मला पकडून घेतलं. मला एवढं रडायला आलं. अगं, रडू नको तू. आणि तेव्हाच माझी आजी वारल्यामुळे माझे बाबा आले हे सांगून शाळेच्या अनाउन्समेंट मध्ये सांगितलं. आणि तेव्हाच मी तिथनं पळून गेली. आणि त्याच्यानंतर एका आठवड्यात परीक्षा सुरू झाली. एक्झाम संपल्याबरोबर सुट्टी मिळाली आणि ती गोष्ट तिथेच राहून गेली.
हे शिक्षक सगळे असे का असतात? अगं प्रत्येक टीचर एकासारखे नसतात. तुझ्या आयुष्यात एका टीचरने चुकी केली, पण माझ्या आयुष्यात तशाच एका टीचरनी माझा जीव वाचवला. तुझ्यासोबत काय झालं? असंच काही 10 वर्षाची असेल मी. आमच्या गावात मेळा लागला होता. पूर्ण कॉलेज आणि शाळेची लोकल सुट्टी होती. नेहमीप्रमाणे आई बाबा कामावर चालले गेले आणि मी घरी एकटी होती. तेव्हाच माझे एक मामा आईशी काहीतरी बोलायचं होतं म्हणून घरी आले होते. मला असं वाटलं आई बाबा ऑफिसला गेले असल्यामुळे ते तिथून चालले जातील, पण ते नाही गेले. आई आल्यावर तिला भेटूनच जायचं असं म्हणून ते घरीच थांबले. रात्रभर काम करून खूप थकलेत म्हणून हॉलमध्ये जो सोफा होता तिथे शर्ट वगैरे काढून झोपून गेले. आणि मला विचारलं की तू काय करतेस आता? तर मी त्यांना सांगितलं की मी परीक्षेचा अभ्यास करते. तर त्यांनी म्हटलं परीक्षेचा अभ्यास करते आहे तर ठीक आहे, कर अभ्यास, मी जातो. मी बेडरूममध्ये अभ्यास करत होते आणि मला कळलंच नाही की मी केव्हा झोपून गेले. अचानक मला काहीतरी व्हायला लागलं. डोळे उघडून बघितलं तर ते माझ्याजवळ झोपले होते. हे काय बोलतेस तू? मी एकदम डचकले आणि मला मग वाटलं की ते माझ्याशी काहीतरी चुकीचं वागतंय. वरून मी एकटी होती आणि काय करू काही समजत नव्हतं आणि त्यांना काही बोलायलाही घाबरत होती मी. अचानक दाराची बेल वाजली. बेल ऐकताच ते तिथून उठून चालले गेले. कोण असेल विचार करून दार उघडून बघितलं तर माझे ट्युशन टीचर उभे होते आणि ते माझ्या शेजारीच राहायचे. ते थोडे वयस्करही होते. आई घरी नाहीये सांगितलं त्यांना. हो माहितीये मला, तुझ्या आईनीच मला तुला शिकवायला सांगितलं असं सांगितलं त्यांनी मला. आणि पटकन हॉलमध्ये बसून शिकवणं चालू केलं. हा काय माणूस सुट्टीच्या दिवशी पण त्रास द्यायला आला मला. इथे आले आहे हे म्हणून शिव्या द्यायला लागली मी. पण काही दिवसानंतरच मला कळलं ते त्या दिवशी माझी अब्रू वाचवायलाच आले होते. मग तुझे मामा? ते पण ट्युशन टीचरला तिथून पळवायला खूप काहीतरी बोलत होते, पण टीचर तिथून गेलेच नाही. हे बघून मामांना टेन्शन आलं आणि तिथून ते चालले गेले. म्हणूनच सगळ्यांना एकाच नजरेने नको बघायला. ऐकलं का सोना? रक्ताचं नातं होतं त्यांचं आणि त्यांनीच या 10 वर्षाच्या मुलीला त्यांच्या वासनेचा शिकार बनवला. जर असंच राहिलं तर आपण मुली कशा जगणार आहोत काय माहिती. सगळीकडे असंच असतं ग, जिथे तिथे यांचा त्रास. हम्म. अगं हो, तू कॉलेजमध्ये असताना एका चंद्रू नावाच्या मुलावर प्रेम करत होती ना, काय झालं? अगं ते त्याच्याशी ब्रेकअप होऊन तर आता 2 वर्ष झालीत. हे काय बोलतेस? तुम्ही दोघं तर लैला मजनू सारखं एकत्र फिरत होता. अगं हो ना, आणि त्याला खरं समजून मी त्याच्यासोबत फिरायला पण गेली. एक दिवस डेटला बोलवलं आणि मी पण गेली. आज जसं आपण फॉल्सला गेलो होतो ना, तेव्हा पण आम्ही फॉल्सला गेलो होतो. आंघोळ केल्यानंतर मग आम्ही लॉजकडे गेलो. विचार केला 2 खोल्या बुक केल्या असतील, पण त्यांनी एकच खोली बुक केली होती. आम्ही जसं आत गेलो तर माझ्यासमोरच सगळे कपडे काढले. मी त्याला म्हटलंय, अरे हे काय आहे चंद्रू, माझ्यासमोरच कपडे काढतोय? तो म्हणाला डेटिंग मध्ये हे सगळं चालतं. मी त्याला नाही म्हटलं आणि मी लगेच बाथरूम मध्ये गेली. आणि मग त्याला कसं तरी मी पटवून त्याला बाथरूम मध्ये जायला सांगितलं. तो जेव्हा बाथरूमला जात होता त्याच्या पॅन्ट मधून पर्स खाली पडला आणि मी जेव्हा ती पर्स उचलली तेव्हा तर मला आश्चर्यच वाटलं. त्याच्या आत 2 कॉन्डम होते माहितीये. ते बघून तर माझी हार्टबीट्सच वाढायला लागल्या. त्याच क्षणी मी तिथून पळाली. त्यानंतर आमचं ब्रेकअप झालं यार. पण तो नेहमी नेहमी मला फोन करायचा पण मी उचलायचीच नाही. त्याच्या नंबरला ब्लॉक केलाय मी. ब्रेकअपचं कारण हेच होतं. जगातले सगळे पुरुष एकासारखे हम्म. वाकडेचे वाकडेच राहतात. यांच्यामुळे आपलं आयुष्य बर्बाद होऊन जातं. जाऊ दे ग, काहीतरी अजून बोलू. मॅडम, साईड डिश. थँक्यू रामू. मॅडम, अजून काही हवंय का तुम्हाला? रामू, माझ्यासाठी एक हाफ बॉईल घेऊन ये. ओनली 1, ठीक आहे? ओके मॅडम, आणतोच मी.
हॅपी मॅरिड लाईफ ए, हॅपी मॅरिड ए, लाईफ तोंड बंद कर ना. चला आपण जाऊन झोपू आता. चला उठा. अगं उठ ना. अरे बाबा चल, उठ. उठ ग. अगं उठ ना ग. फॉल्सला जाणार होतो ना. उठ ना. काय झालं हे आम्ही तुला उचलू नाही ए, शकत. मी उठ ना उठू ग. शकते ना. ए, मी उठ काय ना. उठू शकत नाही उठ. का? चल उठ. अगं उठ पण ना ग. नेताय कुठे तुम्ही अरे, मला? अरे. असं पकडून पुढे ए, चल ना. नेताय चल ग. मला. अरे सांभाळून. सांभाळून. अगं सोडा ना मला. कुठे अगं, सरळ चाललोय? चल ना. फॉल्सला- चल, फॉल्सला- चल, धबधब्याकडे सावकाश चल. चाललोय. चल झोप आता. हो, हो. हो. अगं ए, माझी प्रिये हो. आजचा दिवस एकदम मस्त होता. माझ्या प्रियकराला बघितलं का? वरती आहे फॉल्सच्या वर. हम्म. 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 अगं ए, ओहो. प्रिय बघ ना, तो मला वरून बघतोय. टकटक बघतोय माझ्याकडे. हा? किती हँडसम आहे ना तो. बघतेस ना तू. अगं माझं म्हणणं हा? ऐकताय ना तुम्ही? माझा प्रियकर Oh, किती no. छान आहे. हा बोल संतोष. काय झोपली का? नाही अजून नाही. का चांगलंय. झोप नाही तुला येते का? झोप नाही येते का? हम्म. काय करतोयस तू? रामू कोण आहे तिकडे? रामू काय झालं? एक मिनिट थांब. काय झालं अजून मॅडम? तू घरी नाही गेलास का? छोटा भाऊ बाईक घेऊन अजून आला नाही मॅडम. अच्छा. त्याचीच वाट पाहतोय. हम्म. ठीक आहे ओके तू झोपून जा. अगं काय झालं? कोण आहे रामू तिकडे? इथे काम करतो तो. अच्छा असं आहे का? काम करतोय. हो संतोष. अगं लवकर या ग. तुमच्याशिवाय बोर होतंय इकडे. आय मिस यू रिअली यार. मलाही तुझी आठवण येते. काय अगं बघ ना, तुझ्या बरोबर बसेल तर बोलवतोय मी ना पण पागल होऊन मला. जाईल. अगं ऐक ना, कुठे चाललीस? अगं थांब ना, कुठे जातेस तू? हम्म. 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 मला एकटं सोडून तुम्ही कुठे गेल्या का? अरे कोणीतरी या ना, मला खूप बोर होतंय ग. मी एकटी इथे आता कशी राहू सांगा? अरे तुम्ही कुठे गेल्या? मी एकटी काय करू शकते?
काय मग आली का? काय पळाली होतीस? सांग ना मला, मी काय करणार होती का? सोना निघून गेली का? काका तुम्ही इथे काय करताय? काका काका हे सगळं काय करताय तुम्ही? इथे का आलात निमूटपणे तुम्ही? माझं म्हणणं ऐक. नाही रामू काका प्लीज सोडा मला काका. ए, आवाज करायचा काका, नाही. असं का करताय तुम्ही? तुम्ही तर माझे काका आहात ना. काकांसारखा आहे. काकांकडून दारू मागवतेस? जाऊ द्या काका प्लीज प्लीज तेव्हा काका. मी तुला नोकर वाटलो होतो आणि नाही आता काका. काका वाटतोय का? मी इकडे का आलो तुला माहिती नाहीये का? हं? नाही काका नाटक करतेस? नाही मला सोडा काका. तुला तर सोडणार नाही मी. ए, नाही काका ए, नाही. ए, तुम्ही तिघी मजा मारत होत्या इकडे हं? आणि आता काका नाही होळी काका. बनतेस? आपण कशाबद्दल तरी बोलत होतो ना? ऐका पण. माझं म्हणणं ऐक म्हटलं ना. काका प्लीज मला ए, जाऊ द्या. माझं म्हणणं ऐक. मला जाऊ द्या, काका. नको. ऐक ना. ए, ऐक. मी मरून जाईन चुप. काका. रडू नको मला बोललो ना. जाऊ द्या. मला जाऊ द्या. मला जाऊ द्या काका. मला जाऊ द्या. तोंड बंद ठेव. काय करताय तुम्ही? आवाज नाही म्हणता ना. मला सोडा आवाज नको. काका तुम्ही आवाज काय कोणाच करताय? रामू ए, काका ए, please रामू, मला काय सोडा. करतोयस? जाऊ द्या. सोड तिला ए, सोड ए, तिला सोड, सोड. सोड ए चल ना जाई तू. काय झालं काय झालं सांग ना असं तुम्ही रडते दोघे कशाला? मला इथे एकटं सोडून चालले तो गेले. माणूस इथे का आला? अरे बोल जेव्हा मी तर. इथे एकटी होती ना अरे तेव्हाच देवा. तो आला आणि ठीक आहे काही नाही झालंय काही नाही झालंय शांत हो तुला काही नाही झालंय मी एकदम बरोबर वेळेत आली रडू नको मी आहे ना मी बघून घेईल सगळं मी बघून घेईल अगं रडू नको ठीक आहे आता शांत हो जरा ठीक आहे काही नाही झालंय त्या दुष्ट माणसाला हा 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 त्याला हात नको लावू. रामू 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 का ओरडताय हे काय झालं रामूने दिव्या बरोबर चुकीचं काहीतरी करायला लागला तेव्हा मी हे देवा आता काय करायचं सांगा पुढच्या आठवड्यात तुझं लग्न होणार आहे आणि तू असं का केलंस हे असं वेड्यासारखी का बोलतेस मी मुद्दाम तर नाही केलं ना काही जर तू फोनवर बोलायला खाली नसती गेली तर हे सगळं नसतं झालं. कमीत कमी तू तरी माझ्यासोबत राहायला हवी होती ना. असं का केलं तुम्हा दोघींनी? शेवटी हाही दुष्ट अशाच निघाला अशा लोकांना मारून टाकायला पाहिजे ए तो तर मेला आहे ना. चुप राहा नाही तू. यार याच्या तर प्रीताला नाही सोडणार मी संपलं सगळं आता सगळं संपलं खूप वाईट फसलो आपण 7 फेरे घेऊन सासरी जायला खूप आतुर होती मी त्या गोष्टीची मी वाट बघत होती पण देवानी मला तुरुंगात पाठवायचाही विचार केला आता माझ्या कुटुंबाची अब्रूच चालली गेली आता माझे आई बाबा काय करतील काही समजत नाहीये लक्ष्मी रडू नको ग लक्ष्मी असं रडू नको ग प्लीज दिव्या तूच सांग ना हिला की असा विचार करून रडत नको बसू नाही चुकी तर माझीच होती हिला एकटं सोडून जायला नको होतं मला माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली माझ्यामुळे तुमचं हे आयुष्य बर्बाद झालं हे लक्ष्मी असं काही नाहीये तू काहीतरी सांग ना हिला आता आपली कधी काहीच सुटका नाहीये ना
फसलो ना, आता आपल्याला सरळ फाशीच होईल. यातनं आता आपली काहीच सुटका नाहीये. ए चुप बस ना ग आता. म्हटलं ना रडू नको. डोळे पुस आधी तू. तिचे डोळे पुस ग. फ्रेंड आहे बघणार नाही मी. जसं तू त्याला मारलं तसं मी आता तुला मारून ठेवेल, कळलं? कळतंय का तुला? तोंड बंद करून बस इथे. तोंडातनं आवाज निघाला ना, कूल, शांत व्हा आधी. अशा क्षणी आपल्याला शांततेत काम करावं लागेल. काय करायचंय हा विचार करू. काय करायचंय? जरा मला विचार तर करू द्या. नुसतं रडूत रडूत माझं डोकं खराब नका करू. कोण आहे ग? संतोष आहे अगं. ही काय फोन करण्याची वेळ आहे का? जेव्हा बघावं तेव्हा कॉल करत असतो. 24 तास तुम्ही दोघं असं फोनवर काय बोलत राहता? सगळं फोनवरच निपटवणार का? इतकंच आहे तर लग्न का करताय तुम्ही? मी फोन घेऊ की नको सांग. ठीक आहे उचल, नाही तर पुन्हा पुन्हा फोन करेल तो. लाऊडस्पीकरवर टाक ना. अगं पापी, खुनी, निर्दयीपणे खून केलास तू. याला कसं हे कळलं? हॅलो, हॅलो संतोष, सगळं काही कळलं का तुला? काय कळलं? सगळं काही बर्बाद, सगळं काही बर्बाद, सगळं काही बर्बाद झालं आता. काय उद्ध्वस्त झालं? माझं आयुष्यच बर्बाद झालं. आयुष्य उद्ध्वस्त झालं? हॅलो हॅलो, अगं शांत हो. काय सगळं झालं? रडते सांगायचं काय? नाहीये, शांत हो तू. थोड्या वेळसाठी तरी हॅलो, शांत रडते राहा. कायस तू? का ओरडतेस? प्लीज शांत हो ना बेटा. आधी त्याला काय म्हणायचंय ते बघू. हॅलो, ओके? माझा आवाज येतोय ना? बर्बाद झाली. बर्बाद. चुप. हॅलो? अगं, चुप राहा ना. आधी त्याला काय म्हणायचं आहे ऐक हॅलो? ना नीट. काही गप्प वेळ का चुप झालीयस? राहा आणि त्याच्याशी आरामात बोल हॅलो? तू. आधी त्याला काय म्हणायचं ते ऐक तू. काय म्हणतोस संतोष? खुनी म्हणतोय मी तुला. मी खून केला? हे तू कधी पाहिलं? हे तू कधी पाहिलं संतोष? काय म्हटलं? मी कधी पाहिलं? अरे मी कसं पाहू शकेन ते? मी तर बघूच शकत नाही ना. कारण तू माझाच खून केलायस ना. जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं होतं ना, काय हा तेव्हा माणूस? नजरेनच तू माझा खून केला होता. माझा खून करणारी काहीतरी तूच एक विचित्र खुनी आहेस बोलतो. ना? बरोबर बोललो ना? हॅलो ब्रो, हॅलो, कोण? जर तुम्ही आता असंच बोलत राहिला तर तुम्हा दोघांना मारून मी खुनी बनून जाईल. हॅलो, आधी तर भलत्या वेळी कॉल करणं सोड आणि झोप. ए दिव्या, तुझ्यासाठीच तर हिने खून केला ना. काय म्हणतेस? मी आणि खुनी? हिला वाचवायच्या चांगल्याच विचारांनी मी त्याला धक्का देऊन तिथून पाडून दिलं, म्हणून तर खाली पडला तो. आणि पडताच त्याच्या डोक्याला जखम झाली आणि तो तिथेच मेला. त्याच्यात माझी काय चुकी आहे? तूच तर त्याला मारलं ना, म्हणून मी तुला खुनी म्हणतेय. अगं अशा गोष्टी का करतेस? ए तोंड बंद कर गा. कोणी खून केला असेल तरी आरोप तिघींवरही लागणार आहे ना. जर फसलो तर तिघी पण फसू आपण. ए सोना, हं? तू तर याच गावातली आहेस ना? हो. इथे तुझ्या ओळखीचं कोणीच नाहीये का? हम्म, थोडासा विचार करून बघ ना. हम्म. हम्म. ए, मी इथे एका काकांना ओळखते. ते स्वतः एक वकील आहेत. अगं मग वाट कसली बघते? त्यांना कॉल कर ना तू. हम्म. अगं ग, वकिलाची काहीच गरज नाहीये. बरं होईल की आपण पोलिसांना सगळं काही सांगून द्यायचं आणि पोलीस कसंही आपल्याला काहीतरी करून वाचवतील. खरंच वाचवतील का? तुला माहितीये जेलमध्ये चक्की चालवावी लागेल आपल्या तिघींना. ना मी US जाऊ शकेल आणि ना तुझं लग्न होणार आहे. आणि तुला पण नोकरीवरून काढण्यात येईल. ए तिचं सोड का, तू कॉल कर आधी. हम्म.
हॅलो काका, एक प्रॉब्लेम झालाय. अगं दिव्या, हे काय करते? मी त्यांना सगळं सांगितलं. त्यांनी म्हटलं मी बघून घेतो. ठीक आहे, तोपर्यंत वाट बघू. हं? कोण आलं असेल? कोण असेल? बघते मी. असं वाटतं काका आले असतील. बी केअरफुल. तुम्ही कोण आहात? पोलीस. हे देवा. कुठे आहे तो? छान बनवलंय. रिएक्शंस ले रहा है ना? अरे आता काय होईल? भीती वाटते यार. आता वाटतेय वाचणं खूप. खूप कठीण आहे. आता काय काय करायचं? करायचं आपण? वाईट फसलो यार.
हेच झालं मॅडम. काय झालं असेल मी सांगू का? तुमच्यापैकी एक कोणीतरी त्याच्यावर प्रेम करतं आणि तुम्हाला कोणी श्रीमंत मुलगा मिळवून गेला. श्रीमंत मुलगा मिळाला म्हणून आता याला कसं बाजू करायचं म्हणून हे केलंय. आणि हे ऐकताच त्यांनी तुम्हाला ब्लॅकमेल केलं. तुम्ही तिघांनी बॅचलर पार्टीच्या नावाने त्याला इथे बोलवलं आणि त्याला मारून टाकलं. नाही खरं मॅडम. म्हणतोय ना मी? आधी तर उगाचच त्यांनी खूप छान बनून त्यांनी तुझा गैरवापर केला. त्यांनी असं केलं तसं केलं हे बोलून तुम्ही लोक एक नवी कहाणी बनवताय, बरोबर ना? नाही मॅडम, नाही नाही नाही. काय नाही हा? जसं तुम्ही विचार करताय तसं काहीच नाहीये मॅडम. हम्म? जे मी म्हटलं तेच खरं आहे मॅडम. आमच्यावर विश्वास Shut करा. up. प्लीज मॅडम, तुम्ही जे म्हटलं ते बिलकुल बरोबर नाहीये मॅडम. इथे जे काही पण झालं ते आम्ही तुम्हाला सगळंच सांगितलं मॅडम, आणि तेच खरं आहे मॅडम. प्लीज विश्वास ठेवा मॅडम. प्लीज मॅडम, माझं आयुष्य बर्बाद नका करू मॅडम. तुम्ही जे म्हणताय ते जर आता खरं असतं तर आतापर्यंत तुमची कहाणी संपली सुद्धा असती. अशी इथे बसून काय गप्पा नसत्या मारल्या. रमेशच्या म्हणण्यावरून मी इथे आलीये. सगळं माहिती आहे मला. सोना कोण आहे? मी लग्न कोणाचं आहे? मीच आहे मॅडम. तुझ्यावरच त्यांनी जबरदस्ती केली का? या सगळ्याची आवश्यकता काय होती तुला? आ? कोणी दुसरा पोलीसवाला असता तर काय केलं असतं माहितीये तुला? हेच केलं असतं. तुम्ही तिघी तर आता जेलमध्ये असत्या. तुमचं नशीब चांगलं होतं की मला फोन आला. नाहीतर गेम बिघडलाच असता. ओके ओके ओके, रिलॅक्स रिलॅक्स. डोळे पुसा. रडू नका रडू नका. आपण सगळं नीट बघू. रमेशनी सगळं सांगितलंय मला. तुम्हा तिघींना मी वाचवीन, ठीक आहे? आता जरा हसा बरं. काही होणार नाहीये. काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांनी तुझ्यासोबत वाईट व्यवहार केला आणि सेल्फ डिफेन्ससाठी तुम्ही त्याला मारून टाकलं. काय बरोबर बोलते ना मी? चांगलंच काम केलंय. पण या सगळ्याची काय गरज होती सांगा बरं मला. माणसांसारखं तुम्हाला पण एन्जॉय करायचं आहे, यात काही चुकीचं नाहीये. पण त्या गोष्टी सेफ झोन मध्ये व्हायला हव्या. जर मोठ्यांच्या नजरेत केलं तर काही हद्द आम्ही प्रोटेक्ट करू शकतो. काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही रिलॅक्स व्हा. हॅलो, जे मी बोलते आहे नोट कर त्याला. SRK गेस्ट हाऊसमध्ये काम करणारा जो मुलगा आहे ना, अल्कोहोल कन्झम्पशन जास्त केल्यामुळे रात्री रूम क्लीन करताना खाली पाणी सांडलं होतं हे न बघता तो माणूस त्याच्यावर पाय देऊन घसरला आणि डोक्याला लागलं म्हणून त्याचा मृत्यू झाला. इट्स अ प्युअरली ॲक्सिडेंट डेथ. लोकेशन पाठवते, लवकर या. आपल्या साईडच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून टाका. टीमला पण इन्फॉर्म करून द्या. ओके? एनिवे, हॅपी मॅरिड लाईफ.